आवाज जनसामान्यांचा। इंदापूरच्या तक्रारवाडी गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी 12 वर्ग खोल्या मंजूर झाल्या असून त्या ठिकाणी 8च खोल्या बांधल्या जातील असा काही अधिकारी आणि ग्रामस्थांनी घाट घातला असून नेमका यामध्ये घाट कशासाठी घातला जातोय का, शासकीय निधीचा योग्य उपयोग होतोय का नाही, नेमकं यात राजकारण येते का, शासनाने दिलेल्या 1,40,00,000 रुपयांचा योग्य वापर होतोय का। नवीन सरपंच आणि त्यांचे सहकारी सदस्य यांनी जुन्या सरपंचांवर अविश्वास दाखल केला होता। त्याचा राग मनात धरून या गावात सरपंचांच्या हस्ते नवीन कामे करून दिली जात नाहीत का, असे अनेक प्रश्न या तक्रारवाडी गावामध्ये उपस्थित झालेत। पहा नेमका अतिशय संवेदनशील आणि सतत चर्चेत असलेला हा विकास कामाचा पण राजकीय मुद्दा बनला आहे, तो म्हणजे जिल्हा परिषदेच्या 12 वर्ग खोल्या। इंदापूरच्या तक्रारवाडी गावामध्ये जिल्हाधिकारी यांना दररोज तक्रारीला सामोरं जावं लागतंय, त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या आदेशान्वये पाहणी करण्यासाठी आलेले गटविकास अधिकारी यांना देखील मोकळ्या हाताने परत जावे लागते। काय आहे नेमके प्रकरण पहा, येथील आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ काय म्हणाले। G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, इंदापूर। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इंदापूरचे बीडीओ गटविकास अधिकारी आले होते। काय निर्णय झाला या वर्ग खोल्यांच्या बाबतीत? बीडीओ आले, पण अजून ज्या गावाच्या ज्या काय ही होते की जे गावकरी होते ते सर्वांनी त्यांच्याकडे प्रस्ताव मांडला, पण बीडीओने कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। पण बीडीओने आमचं म्हणणं आहे किंवा ज्या 12 खोल्या आल्यात मॉडिफाय झाल्याच पाहिजेत, आणि जे काय म्हणतात किंवा 8 खोल्या आता बांधायच्या मॉडिफाय त्यात भागत नाही किंवा तेवढा रकमेवत नाही, तर परत त्यांनी निधी मंजूर करून आणून 12 मॉडिफाय खोल्या त्यांनी बांधावं ही आमची बीडीओला आणि शिवला विनंती। 12 वर्ग खोल्या मंजूर आहेत आणि त्यातून कॉन्ट्रॅक्टदार आणि काही अधिकारी असतील किंवा तुमचे पदाधिकारी असतील ते 8च बांधायच्या म्हणतात, नेमकं काय प्रकरण आहे? गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की 12 खोल्या झाल्या पाहिजेत, कारण की आवश्यकता 12 खोल्यांची आहे। आणि कॉन्ट्रॅक्टदार आणि बीडीओ साहेब आलते, त्यांचं म्हणणं आहे की 8 खोल्या मंजूर आहेत, म्हणजे 8 खोल्या त्या रकमेमध्ये होत्यात, 1,40,00,000 8च खोल्या होत्यात। तर त्यांना गावकऱ्यांनी प्रश्न केला की 8 खोल्या कशा काय होत्यात, पहिल्यांदा 12 होत्या, तर 12 झाल्या पाहिजेत। तर त्यांचं म्हणणं असं आलंय बीडीओ साहेबांचं की मॉडिफाय जे आपल्याला स्मार्ट शाळा बनवायची आहे, त्या स्मार्ट शाळा जर बनवायची असेल तर त्याला जास्त खर्च येतोय, कलर त्याचा भारीतला आहे किंवा इस्टिमेट त्याचं पहिल्या इस्टिमेटमध्ये आणि आत्ताच्या इस्टिमेटमध्ये बराच बदल आहे। त्यामुळे बीडीओ साहेब म्हणले की 8 खोल्या मंजूर होतील, पण गावकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केलेला आहे। गावकऱ्यांना एकच म्हणणं आहे गावकऱ्यांचं की 12 खोल्या झाल्या पाहिजेत, आणि जे गावकरी निर्णय घेतात ते सर्वांच्या म्हणजे हिताचाच निर्णय आहे। बऱ्याच जणांना वाटतं की 12च खोल्या झाल्या पाहिजेत, कारण की 12 जर खोल्या झाल्या तर सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक सगळं बसतील, मुलं वर्ग खोल्या व्यवस्थित होतील, बिल्डिंग चांगली होईल आणि गावाच्या वैभवामध्ये एक भर पडेल। म्हणून सर्वांना अतिशय म्हणजे छोट्यातल्या छोट्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना वाटतंय की 12 खोल्याच झाल्या पाहिजेत। मंजूर 12 खोल्या, एस्टिमेट 12 खोल्यांचं आणि बांधकाम मात्र 8 खोल्यांचं, तर ह्यात नेमका 8 खोल्या बांधायचा घाट नेमका कोणाचा आहे? सुरुवातीला इस्टिमेट करताना जर 12 खोल्यांचं झालं इस्टिमेट, आणि त्यानंतर ते म्हटले की ठेकेदार की आम्हाला परवडत नाहीये 12 खोल्या बांधायला, तर का परवडत नाही याचं तुम्ही माहिती घेऊ शकताय। का परवडत नाही, पहिल्यांदा त्यांनी 12चं केलं होतं इस्टिमेट आणि आता 8चं केलंय, मग ह्याच्यामध्ये काय गफलत झाली ते गावकऱ्यांना काही नेमकं लक्षात येईना। म्हणजे ठेकेदाराने गाठ घातलाय का 8च खोल्यांचा? ठेकेदाराने घातलाय का ते काय आता आम्हाला माहिती नाहीये, पण लोकांचं एवढंच म्हणणं आहे की 12 खोल्या झाल्या पाहिजेत। मग बीडीओ साहेबांनी आज काय शब्द दिला तुम्हाला? बीडीओ साहेबांनी काही शब्द दिलेला नाहीये। बीडीओ साहेब म्हणले की तुम्हाला जर वरून 8 खोल्या आलेल्या आहेत, तुम्हाला जर मंजूर असतील तर बांधून घ्या, नसतील तर मी असा शेरा देतो की ह्यांना गावकऱ्यांना मंजूर नाहीये म्हणून। काही ग्रामस्थ असेही बोलतात की इथं राजकारण होते, तुमचं काय मत आहे? नाही, शाळेमध्ये राजकारण झालं नाही पाहिजे। सर्व जे राजकीय पण जे मंडळी आहेत त्यांच्या घरातील किंवा सगळ्यांची गावकऱ्यांची सर्वांचीच मुलं या शाळेमध्ये आहेत, शाळेमध्ये राजकारण झालं नाही पाहिजेत। शाळेमध्ये उलट विकास कसा होईल, 8च्या 12, 12च्या 14, 20 अशा कशा खोल्या होतील याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजेत। बाकी ठिकाणी राजकारण करू शकतात, पण शाळेमध्ये राजकारण झालं नाही पाहिजे। असंही बोललं जातं की नवीन सरपंच झालेत, निवड झाली नवीन सरपंचाचे, त्यांना त्रास देण्याच्या हेतूने हे राजकारण चाललंय, त्याबद्दल काय सांगा? नाही, त्याबद्दल काय विषय नाही, हे फक्त इथं शाळेचाच विषय आहे, त्याच्यामध्ये काय कोणाला त्रास देण्याचा हेतू नाही किंवा काय नाही। प्रत्येक गावकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की फक्त 12 खोल्या आम्हाला पाहिजेत।
मग आता नेमकं ग्रामस्थांना काय आवाहन करणार या शाळेच्या विकास कामाबाबत तुम्ही 12 खोल्यांच्या? 12 खोल्या झाल्या पाहिजेत एवढंच सर्व मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी पण तळमळ असेल शाळेविषयी की 12 खोल्यात झाले पाहिजेत. तक्रारवाडी शाळेमध्ये आज गट विकास अधिकारी आले होते खुडे साहेब. त्यांचा इथे काय काय नेमका निर्णय झाला शाळेत नेमका? ग्रामस्थांची मागणी आहे की 12 खोल्यांची. साहेबांनी मॉडेल स्कूल संदर्भात जी काय विषय मांडला त्याच्यामध्ये ठेकेदाराचं हे आहे, त्याचं म्हणणं येतं की 12 खोल्या त्याच्यामध्ये बसत नाही. पण साहेब काय म्हणले त्याच्यामध्ये आपण काय कॉम्प्रोमाइज करू बाबा, 12 बसत नाहीत 11. माझं असं प्रामाणिक मत आहे की बाबा 12 खोल्या जी आहेत का नाही त्या 12 झाले पाहिजे. मॉडेल स्कूल ह्या धर्तीवर झाले पाहिजेत. मग 8 खोल्याचा घाट कोणी नेमकं घातलाय? 8 खोल्याचा घाट कोणी घातला ती काय मला माहित नाही. पण तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहात. मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झालेला 2 महिने झालं. 2 महिने झाले, पण 12 खोल्यांचं वरून 8 खोल्याचा घाट कोणी घातला हा तुम्हाला कसं माहित नाही? 12च्या 8 काय झाले हे काय मला माहित नाही. पण जी काय आहे नेमक्या किती खोल्या झाल्या पाहिजे, मंजूर प्रमाण झाले पाहिजे का? जी जी रक्कम मंजूर आहे त्याप्रमाणे वर्ग खोल्या होणं गरजेचं आहे. आज गट विकास अधिकारी या तुमच्या शाळेमध्ये आले होते. तुम्ही सरपंच प्रतिनिधी म्हणून मला सांगा की नेमका काय प्रकार आहे हा 12 खोल्याचा 8 खोल्याचा? काय नाही, माझं तर असं म्हणणं आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने माझं म्हणणं आहे की आपल्या शाळेत जिल्हा परिषद शाळेला 12च खोल्या झाल्या पाहिजे का, आणि 12च्या जरी 14 झाले तरी माझी काय अडचण नाही. 12च्या 14 कशा होतील? 12च्या 8 करायचं वाढवून चाललंय. द्यायचे ना त्यांनी बीडीओ साहेबांनी. मंजुरी 12 खोल्यांची, टेंडर 12 खोल्यांचं झालंय. 14 कशा होतील किंवा 8 कशा होतील? काय तुमचं नेमकं काय मत आहे? काय नाही, 12 खोल्या झाल्या पाहिजेत. त्याच्याबद्दल बीडीओ साहेबांनी काय निर्णय केला? बीडीओ साहेब आता आले होते, काय सांगितलं? बीडीओ साहेब म्हणले काय असेल ते सुवर्ण मध्ये हे करून सांगतो म्हणले. आज काय निर्णय झाला? आज निर्णय तेवढाच झाला काय? की ती सुवर्ण मध्ये काढून सांगतो की बाबा जी 8 म्हणतात मॉडर्न शाळा होती ना, मग 8 जी होत्यात ते 12 कशा होत्या मी ती बघतो म्हणले. 12च्या 12 करून घ्यायचं काम करतो पूर्ण. 12च खोल्या मॉडिफाय झाले पाहिजे. आज गट विकास अधिकारी इंदापूरचे आले होते. त्यांनी नेमका निर्णय काय केला आणि तुमचं काय मत आहे? 12 खोल्यांचा 8 खोल्यांचा घाट नेमका कोणी घातलाय? आमच्या शाळेला सगळ्यात प्रथम 12 खोल्या मंजूर झाल्यात, 12 खोल्याला पैसे आल्यात. पण एक ती मोहिते म्हणून अधिकारी मोहिते, ती ही दुसरी मिटिंग आहे. आता बीडीओ साहेब आलं. कोण आहेत मोहिते अधिकारी? मोहिते कोण त्यांचा अधिकारी आहे? बांधकाम खात्याचं पंचायत समितीचं. हा. ती मोहिते साहेब आले, त्यांनी आजवर मिटिंग घेतली होती आमच्या संघ. तर त्यांनी फक्त ठेकेदाराची दलाली करायला आलत. ती त्यांनी मिटिंग घेतली म्हणजे आमची मिटिंग आम्ही त्यांना विचारलेली उत्तर काय आम्हाला त्यांनी दिली नाहीत व्यवस्थित. त्यांनी ठेकेदाराची दलाली म्हणजे ठेकेदाराचाच माणूस. आणि हितनं मिटिंग संपल्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं तुमचे वरिष्ठ अधिकारी इथं बोलवा. तर आम्ही ठाम आहे, आम्हाला 12च खोल्या पाहिजे. ह्याच्याविषयी आमचं काय मत नाही. फक्त 12 खोल्या आमच्या शाळेच्या व्हावं हे गावात सगळ्या गावाची म्हणजे सगळ्या गावकऱ्यांची म्हणणं आहे. 12च खोल्या व्हावं. आज बीडीओ साहेब आले. बीडीओ साहेबांनी काय त्यांनी आम्हाला सांगितलं काय काय त्यात बदल आहेत, ती बदल सांगितलं. बाकी काय नाही, त्यांचं म्हणणं 8च खोल्या बांधा. आम्हाला 8 खोल्या नाही पाहिजे, आम्हाला 12च खोल्या पाहिजे. बीडीओ साहेबांनी पण काय उत्तर काय मीडिया समोर तर काय बीडीओ साहेब बोललेत नाही. आम्हाला आत म्हणले मी बोलतो अधिकाऱ्यांनी, पण बोलले बाहेर काय बोललेत नाही. बीडीओ साहेब पण तसेच गेले, ते मोहिते साहेब पण तसेच गेले. काही लागलं नाही हाती. पण आम्ही गावकरी ठाम आहे, 12च खोल्या पाहिजे. 12 खोल्यांवरून 8 खोल्यांचा घाट नेमका घातलाय कोणी? अधिकाऱ्यांनी. आम्हाला अधिकाऱ्यांनी की मोहिते साहेब आणि ते ठेकेदार हे आम्हाला कुठल्या त्यांनी एक कागद दिला नाही आम्हाला. 12 खोल्या आम्हाला विचारलंच नाही. कुठल्या शालेय शिक्षण समितीला नाही, ग्रामपंचायतला नाही, कुठल्याच माणसाला नाही विचारलं. 12 खोल्या ह्या साहेबांनीच मंजूर केल्यात. 12 खोल्या मंजूर असताना 8च खोल्या बांधायच्या? 8 खोल्या मंजूर आहे. 12 खोल्या मंजूर असताना 8 खोल्या बांधायचा प्रस्ताव या साहेबांनीच मंजूर केला. आणि साहेबच आम्हाला दाखवायला आलं ही 8 खोल्या बांधायच्यात म्हणून. गावकऱ्यांनी 8 खोल्या मान्य केल्यात. आम्हाला पाहिजे ते 12च पाहिजे. आणि बीडीओ साहेब पण काय न सांगताच गेले. मी शिव साहेबाला बोलतो ही करतो. आणि विनंती अधिकाऱ्यांची किंवा ठेकेदाराच्या मिलीभगत आहे असं म्हणा. 100% दिसतंयच काय आता. आणि तो अधिकारी तर डायरेक्ट पत्रकाराला पण धमकत होता बघून गेल म्हणून मोहिते साहेब. आणि हितनं मिटिंग संपल्यानंतर शालेय शिक्षण अध्यक्ष त्या हॉटेलमध्ये बसल्यात.
एक सदस्याला बोलावत्यात. ही काय कसली पद्धत आहे? हा, ही पद्धत आहे का? गँगचं लोन लागलं काय ते? हा, ही काय वेगळी पद्धत आहे ना. त्याच्यामुळे तर गावकरी सगळी आज बीडीओ साहेब आले म्हणून अख्खा गावकरी सगळी होती. आमचं म्हणणं काय, त्यांनी तिकडे काही करू द्या, आम्हाला 12 खोल्या पाहिजे. आणि साहेब ती मोहिते साहेब नाही पाहिजे. मोहिते साहेब असेल तर शाळेचं पांढरंगच झालं म्हणून समजायचं, कारण का ते मॅनेज साहेब आहे. 12 खोल्यांची मंजुरी या तक्रारवाडी शाळेमध्ये असताना 8 खोल्यांचा गाठ घातलेला आहे. तुमच्या काळात तो प्रस्ताव दिला होता, मंजुरी पण मिळाली होती. काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे. अगदी मागच्या 1.5-2 वर्षापासून जी 40-50 वर्षापासूनची तक्रारवाडीची इमारत आहे ती मोडकळीस आली आहे, म्हणजे धोकादायक आहे. अशा परिस्थितीत आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून प्रथमतः एक खोलीचं मंजुरी देण्यात आली 12.5 लाखाची. त्यानंतर त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं आदरणीय मामांनी की ह्याच्यानंतर लगेचच आपण डीपीसीच्या इतर कोणत्याही माध्यमातून आपण इथं 12 खोल्या, आम्ही 14 खोल्यांचा प्रस्ताव ऑलरेडी पाठवला होता, 12 खोल्या मंजूर होतील. 12 खोल्यांची प्रमा देखील आली. 12 खोल्यांची प्रमा आल्यानंतर आदरणीय अनुष्काताई भरणे यांच्या हस्ते एका खोलीचं उद्घाटन देखील गावाच्या प्रचंड उत्साहात झालं. कारण 50 वर्षानंतर 45 वर्षानंतर गावामध्ये शाळा हा विषयाला कुठंतरी एक न्याय मिळत होता. ह्या गोष्टीनं गावकरी आनंदात होते. अतिशय उत्स्फूर्तपणे आदरणीय ताईंच्या हस्ते उद्घाटन होऊन कामाला सुरुवात झाली. परंतु ठीक आहे, काही गोष्टींनी ते काम थांबलं. त्याच नंतर त्याच भाषणात आदरणीय काम का थांबलं ते काम? त्या जागेची पसंती नापसंती ह्या गोष्टीवरून वास्तविक पाहता शाळा व्यवस्थापन समिती किंवा इतर गोष्टींनी ठराव केला होता, पण तो मुद्दा जरी साईडला ठेवला. कारण पुढं त्याच भाषणात अनुष्काताईंनी पण सांगितलं होतं, आदरणीय अनुष्काताईंनी आणि मी पण सांगितलं होतं, आणि तत्कालीन सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य पण होते, मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ होते. त्यांनी सांगितलं होतं की 12 खोल्याची देखील मंजुरी झालेली आहे. आणि मग अशा परिस्थितीत अचानकच मागच्या 5-6 दिवसापूर्वी ग्रामस्थांना शॉकिंग न्यूज आली की मोहिते साहेब आले, शाळा आज पाडायची, 8च खोल्याची मंजुरी. असं त्या गोष्टीने सर्व ग्रामस्थांमध्ये एक विरोधाचं नाराजीचं वातावरण झालं. जुनी खोली बांधताना पण एक काहीतरी वेगळा ठराव झाला होता अशी चर्चा आहे ग्रामस्थ. वेगळा म्हणजे काहीतरी चुकीचा ठराव झाला होता, कारण काय होतं? नाही, कारण कशा संदर्भ म्हणजे मला ठरावात कारण काय घेतलं? काय नाही, फक्त सांगितलं की बाबा ह्या ठिकाणी नको खोली. पण नंतर काय झालं की बाबा आहेत 12 खोली, तर 12ला एक 13 अटॅच करू आणि असं करू, ह्या माध्यमातून झालं. G9 मराठी, आवाज जनसामान्यांचा.